महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून जागा वाटप आणि उमेदवारी जाहीर व्हायची आहे, पण काही मतदारसंघात बंडखोरीची भीती आतापासूनच निर्माण झाली आहे। कुठे कुठे आतापासून नेते बंडाच्या पवित्रात आहेत, पाहूयात। महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये आहे। येत्या 2-3 दिवसात जागा वाटपाची घोषणा होईलही, मात्र त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडखोरीची शक्यता आहे। बंडखोरीच्या शक्यतेचं पहिलं ठिकाण म्हणजे अमरावती लोकसभा। अमरावतीमध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा असून त्या भाजपकडून लढू शकतात। स्वतः राणा दाम्पत्यांनी सुद्धा तसे संकेत दिले आहेत। मात्र ही जागा शिवसेनेचीच असून आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळच लढणार असं स्वतः अभिजित अडसूळांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नवनीत राणांना भाजपनं कमळावर उतरवलं तरी अडसूळांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे। खासदार नवनीत राणा यांचा निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेतील, त्यात काही हे नाही आहे। आणि शेवटी विकासाच्या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत भेटावं लागते, चर्चा करावं लागते। खासदार नवनीत राणांचा प्रचार सुरू झाला। आज कमीत कमी मेलघाटमध्ये पहिला देशामध्ये खासदार असाल की मेलघाटच्या 135 गावामध्ये त्यांनी आपला प्रचार सुरू केला। शिवसेनेचा दावा 7 वेळा आधी शिवसेनेने लढवलेली जागा होती, 8व्यांदा पुन्हा आम्ही लढवणार। मतपत्रिकेवर पहिलं नाव आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ असल्यामुळे हे तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं नाव दिसेलच, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो। आणि कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट देणार नाही। ती शिवसेनेची जागा आहे आणि आम्ही ती कदापि सोडणार नाही। दुसरी जागा आहे ती शिरूरची। इथे शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील अमोल कोल्हेंच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत। महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांना जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी आढळरावांची अजित पवार गटातून जाऊन कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी आहे। मात्र आयात उमेदवार नको असं म्हणत आढळरावांच्या दादांच्या गटातल्या संभाव्य उमेदवारीला दादांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। म्हणजेच इथे बंडखोरी अटळ मानली जाते। माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लढायला पाहिजे। माझे काही कार्यकर्ते सांगतात खूप की आपण 5 वर्ष संघर्ष केलाय, 5 वर्ष कामं केली, आपण खासदारकीसाठी पुन्हा तयार राहिलं पाहिजे। याचं चूक काय? आणि जर संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर मी काय फरफटत थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच। दादा दुसरा पर्याय उमेदवार दुसऱ्या तिकिटावर निवडून हो, पण ठीक आहे ना, मग त्यात काय त्यात होतं काय, अडलं काय? तिसरी जागा आहे अहमदनगरची। अहमदनगरमध्ये अजित पवार गटातच बंडखोरी होऊ शकते। अहमदनगरची जागा भाजपची आहे, पण लोकसभा लढवण्यासाठी दादांचे आमदार निलेश लंके इथे इच्छुक आहेत आणि उमेदवारीसाठी लंके शरद पवारांच्या गटामध्ये येऊ शकतात। 2 दिवसांआधीच अजित पवारांनी अहमदनगरला बोलावलेल्या बैठकीला निलेश लंकेंनी दांडी मारली होती। त्यामुळे लंके दादांचा हात सोडून पवार काकांकडे येऊ शकतात। जागा जी आहे महायुतीमध्ये भाजपलाच मिळू शकते, मग अशा वेळी तुम्ही भाजपचं काम करणार नाही? अजून बरंच राजकारणात पुलाखालून पाणी जायचंय, त्या गोष्टी न भाष्य केलेलंच बरं। जर कदाचित तुम्हाला शरद पवारांकडून ऑफर आली की नाही तुम्ही लोकसभा निवडणूक जी आहे ते आमच्या पक्षाकडून लढवा, अजून तरी कुठल्या लोकसभेच्या निवडणुकीचा कुठला विचार केलेला नाही मी अद्यापपर्यंत। पाहू, ज्या त्या वेळेची परिस्थितीनुसार पाहू। निलेश लंके हे कर्तृत्ववान आणि कष्ट करणारे आमदार आहेत। अनेक वर्ष त्यांनी शून्यातून एक विश्व तिथे उभं केलेलं आहे, तर ते राष्ट्रवादीच्या तुतारीवर लढवायला इच्छुक असतील तर अर्थातच त्यांचं स्वागतच होईल। बंडखोरीच्या शक्यतेची आणखी एक जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग। शिंदेचे मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत इथून इच्छुक आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेचीच असून दावा सोडण्यास शिंदे गट तयार नाही। मात्र भाजपकडून नारायण राणेंना उतरवलं जाऊ शकतं, पण लोकसभेसाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल। बंडखोरीच्या शक्यतेची 5वी जागा म्हणजे हिंगोली। सध्या शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आहेत। मात्र हिंगोलीवर भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दावा केलाय। मात्र आपणच उमेदवार राहणार असून मीच जिंकणार असं हेमंत पाटील म्हणाले। त्यामुळे जागा वाटपानंतरच इथलं बंडखोरीचं चित्र स्पष्ट होईल। 100% हेमंत पाटील हे उमेदवार आहेत आणि हेमंत पाटीलच जिंकणार आहेत।
मला वाटतं की ही जागा 1990 पासून शिवसेनेची जागा आहे आणि मी मराठवाड्यातला एकमेव खासदार माननीय शिंदे साहेबांबरोबर गेलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा या जागेसाठी आग्रह धरलेला आहे। ही जागा अनेक वर्षांपासून शिवसेनेची असल्यामुळे ही जागा ही शिवसेनेलाच मिळणार आहे। इकडे रावेरमध्ये एकनाथ खडसेंनी सून रक्षा खडसेंचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा केल्याची चर्चा आहे। रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत तर नाथाभाऊ शरद पवार गटात आहेत। मात्र प्रकृतीच्या कारणामुळे आपण लढणार नाही हे आधीच खडसेंनी जाहीर केले। त्यामुळे सून विरुद्ध सासरे अशी संभाव्य लढत स्वतः नाथाभाऊंनीच टाळल्याची चर्चा आहे। रावेरसाठी माझी पूर्वीपासूनच फार पूर्वीपासून म्हणजे आजचीच नाही तर गेल्या काही वर्षापासून मला या लोकसभा क्षेत्रात निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे। परंतु माझी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला डॉक्टरांनी या ठिकाणी अजून तरी परवानगी दिलेली नाही। आताही याबाबत मी डॉक्टरांकडे सल्ला मागितलेला आहे, परंतु मला अजून 2 ब्लॉकेज आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांची अजून तरी संमती मिळालेली नाही। अशी संमती जर मिळाली तरच मी निवडणूक लढवेल, अन्यथा याबाबत पक्षाचा आदेश असेल त्यानुसार कारवाई करेल। जागांवर दावे प्रतिदाव्यांसह उमेदवारीसाठी इच्छुकांची यादी मोठी असेल, त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावरच बंडखोरी समोर येईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।